पंडिता रमाबाई यांनी कोणत्या वर्षी उच्चवर्णीय विद्वांना मदत करण्यासाठी शारदा सदनाची स्थापना केली? 1889. कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली? 1955. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅग्नीजच्या खाणी आहेत? नागपूर. पॅरिस करारामध्ये नमूद केलेल्या हवामान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढ टिंबटिंब पर्यंत मर्यादित करण्यासाठी मुंबई हवामान कृती योजना तयार केली गेली आहे. 1.5 अंश सेल्सिअस. केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन कोणी केले, जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते? बाळ गंगाधर टिळक. जुलै 2022 मध्ये महाराष्ट्राचे नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? राहुल नार्वेकर. कोणत्या महान मराठा सेनापतीला विंध्यपलीकडे मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे श्रेय दिले जाते? पहिले बाजीराव. कोणत्या काळात मराठा राजाला संपूर्ण दख्खन द्वीपकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली? 1730च्या दशकात. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? भामरागड. 2021 पर्यंत राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहर प्रशासनाची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रे स्थापन केली आहेत? 10.